अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडून महामार्गावर विद्यार्थी पडून अपघात झाला होता। हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता। या अपघाताला आता 1 महिना पूर्ण झाला असताना शहरात अजूनही विद्यार्थ्यांची याच खासगी स्कूल व्हॅन आणि रिक्षांमधून सर्रासपणे बेकायदा जीवघेणी वाहतूक सुरूच आहे। अपघातानंतर आरटीओकडून फक्त 1 दिवस कारवाईचा दिखावा केला गेला आणि त्यामुळे बेकायदा रिक्षा आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांचं मनोबल वाढलेलं आहे। आरटीओ प्रशासनाच्या कारवाईची न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधीनं पोलखोल केली। त्यामुळे बेकायदा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन आणि रिक्षा चालकांना अभय देणाऱ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारचं परिवहन विभाग कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे। तिचा अपघात अंबरनाथ शहरात झाला होता। अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती आणि अशाच प्रकारे 1 महिन्यानंतर ज्या शाळेचा विद्यार्थी होता त्या शाळेच्या समोरचं हे चित्र आहे। ही खाजगी व्हॅन आहे आणि या व्हॅनमधून सर्रासपणे अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते। आपण पाहू शकतो की ही खाजगी व्हॅन आहे आणि या व्हॅनमधून विद्यार्थी आपण कशा प्रकारे या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते। सिटिंग अरेंजमेंट बघू शकतो की कशा प्रकारे त्यांची सिटिंग अरेंजमेंट केली आहे। घटना घडल्यानंतर आरटीओनं फक्त 1 दिवसांची कारवाई केली, मात्र आरटीओ त्यानंतर गायब झालं। आरटीओचेच यामध्ये लागेबांधे आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो, कारण आरटीओ एखादी घटना घडली की त्या दिवशी फक्त कारवाई करते आणि त्यानंतर मात्र कारवाई करायला आरटीओ विसरते। हे सगळे विद्यार्थी आहेत। या आपण खाजगी व्हॅन पाहू शकतो की या व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते आणि मोठ्या प्रमाणात ही अशीच वाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, कारण मुख्यतः आरटीओचा यांना आशीर्वाद आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळलं जातं आणि मागील महिन्यामध्ये एक विद्यार्थी मागचा जो दरवाजा होता या व्हॅनचा तो ओपन झाला आणि त्याच्यामुळे त्याला विद्यार्थी खाली पडला, त्याला मोठी दुखापत झाली। मात्र त्यानंतर ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाल्यानंतर किती भयंकर हा प्रकार होता। आरटीओनं 1 दिवसाची कारवाई येऊन या ठिकाणी केली, मात्र त्यानंतर जैसे थे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आरटीओचे अधिकारी या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतायत का? स्कूल बस किंवा ज्या व्हॅन चालक आहेत त्यांच्या संगनमतानं आर्थिक व्यवहार होतोय का असा आरोप या निमित्तानं होताना दिसतोय। त्यामुळे आरटीओ या सगळ्या प्रकरणांतून काहीतरी धडा घेईल का असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ। एक मोठी बातमी